पूर्व सांसद राजन विचार ने राज्य और देश में व्याप्त भ्रष्टाचार, सड़कें खराब होने, किसानों और ठेकेदारों की आत्महत्या जैसी गंभीर समस्याओं पर भी सरकार को कड़ी आलोचना का निशाना बनाया। साथ ही उन्होंने ठाकरे बंधु को लेकर बड़ा बयान दिया। उन्होंने कहा, ठाकरे बंधु महाराष्ट्र का एक मजबूत ब्रांड है और इसे कोई भी खत्म नहीं कर सकता। वे खून के रिश्तेदार हैं और देर सवेर एक हो ही जाएंगे। अशा लोकांना तुम्ही त्या ठिकाणी तिकीट देताय, मंत्रिमंडळात तुमच्या आहेत, तर त्यामुळे हे सर्व आहेत, जनता बघते आता। अहो त्यांनी निवडणुका उद्या घ्याव्यात ना का? आज तुम्हाला त्याची मुदत 5 वर्षाची आहे आणि आज 10 वर्ष झाले तरी तुम्ही निवडणुका घेत नाहीत। हां, कशासाठी घाबरताय? लोकसभेच्या नंतर विधानसभेची निवडणूक झाली, तुम्ही ते बोगस मतदान हे करून त्या ठिकाणी निवडून आलात आणि आज तुम्हाला महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाताना तुम्हाला आज जवळजवळ 10 वर्ष होऊन गेली। आज महाराष्ट्रातल्या कुठल्याही महानगरपालिकेमध्ये तुम्ही निवडणुका घेतल्या नाहीत। आज प्रशासन राज्य करते, कोणाचा या बाबतीमध्ये कुठे कंट्रोल आहे का? मला असं वाटतं की त्या ठिकाणी कुठला प्लॅन ए असू दे, बी असू दे, सी असू दे, परंतु या जनतेने ठरवलेलं आहे की ए, बी, सी आणि नंतर मग डायरेक्ट घरी चला।